मोठी मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते। भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन आणि याच आयोजनाने संपूर्ण मुंबईला भुरळ पाडली आहे, कारण ही साईराज प्रीमियर लीग आहे। 9वं पर्व या स्पर्धेचं आता मॅच ऑन झाली आहे। दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध। यस, अजित निकम सर देखील आमच्या समवेत जुळतायत या मॅच मध्ये। इन ऍक्शन, पहिला बॉल बंटी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि हा पहिलाच बॉल काय हाताळलाय। हो 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 हो, एका आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सरांनी सांगितलंय की हा वाईट बॉल आहे। सर अजित निकम आणि ओहो, यावेळेला दिशा भरकटली आहे। यस, आणखीन एक वाईट बॉल पंच घोषित करतायत। अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील सगळ्यात नामवंत पंच म्हणून जे ओळखले जात आहेत ते अजित निकम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। ओ, यावेळेला ढकलल्या हलक्या त्यांनी बॉलला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले आहेत। एक धाव मात्र पूर्ण केली आहे। धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 या आकड्यावर। ट्रिपल एस म्हणजे श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। 3 कॅमेरासह संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेली स्पर्धा आपण पाहतोय। आणि त्याचप्रमाणे आमच्या समवेत आमचे मित्र गुणलेखक देखील जुळलेत। सिद्धेश देखील आमच्या समवेत जुळलेत। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आता मात्र मॅच ऑफिशियल्स रिव्ह्यू मात्र पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय, त्याची पडताळणी आता केली जाईल। आणि फलंदाज मात्र बाद आहे की नाबाद आहे त्याची पडताळणी आता केली जाते थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून। आणि ही स्पर्धा सगळ्यांना भुरळ पाडली आहे स्पर्धेने। SRPL 2025 9वं पर्व या स्पर्धेचं, हे पर्व जिंकणार कोण त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेत। निर्णय येणार आणि आता सगळ्यांच्याच हृदयाचे टोके धगधग 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 करायला लागलेले असतील, कारण निर्णय अजूनही आला नाहीये, त्याची पडताळणी केली जाते। मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजित निकम सर आहेत आणि आता त्याची पडताळणी केली जाते। ट्रिपल एस अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि त्याची पडताळणी त्याचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण क्रुशियल मॅच आहे, दोन्ही संघ ताकदवार आहेत आणि त्याची पडताळणी मात्र आता मॅच ऑफिशियल्स करत असताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय माता दी आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे प्रभात क्रीडा मंडळ। याच दोन संघांमध्ये ही मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। दिवस क्रमांक 3 मधील 4था सामना मैदानामध्ये रंगतोय, म्हणजे संपूर्ण स्पर्धेतील 20वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन, आणि हेच आयोजन आहे SRPL म्हणजेच साईराज प्रीमियर लीग ही स्पर्धा। आणि आता मॅच ऑफिशियल्स यांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे। वेटिंग 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 आणि आता अजित निकम सर तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवणारच आहेत। नॉट आउट, सरांचा निर्णय आलाय, नॉट आउट पंच घोषित करतायत, म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 4 या आकड्यावर। बंटी ओहो, हलक्या हातांनी यष्टीरक्षक आकाश आहेत, कोणत्याही प्रकारची चूक मात्र त्यांच्याकडून होणार नाहीये, म्हणूनच की काय हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। 4 धावा धाव फलकावरती, पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। ओहो, यावेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे, पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सर घोषित करतायत यस इट्स अ व्हाईट बॉल, आणि आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे। पुढचा बॉल समोरच्या दिशेने, फिल्डर आहे, डायरेक्ट थ्रो यस, आणि आणखीन एक फलंदाज बाद, विकेट।
पण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना स्वप्नील आलेत बॅटिंग साठी. पुन्हा एकदा टॅप, पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय गोसंकी क्षेत्रात. आणखीन एक धाव मिळाली आहे. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी बसून आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा फटका खेळलाय आणि एक धाव आली आहे. रन झाल्या धाव फलकावरती 6. शेवटचा बॉल आणि सरांनी देखील सांगितलंय आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये 1 to go. अगदी संपूर्ण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वावरती सध्या हे नाव मात्र झळकतंय. ते मात्र नाव आहे सर अजित निकम. आणि नो बॉल आहे. नो बॉलवर आणखीन एक धाव आली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा आम्हाला आवाज ऐकायला देखील मिळणार आहे अजित निकम सरांचा. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच एक नो बॉलची धाव आणि एक एकेरी धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, आलाय चौकार. काय फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. सरळ अगदी षटकाचा खेळ आता समाप्त झालाय. रन झाल्या धाव फलकावरती 12 आणि एक गडी माघारी देखील परतलाय. स्वप्नील हा संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्याच बॅट मधून अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त. रन झाले धाव फलकावरती 12. दीक्षित षटक क्रमांक 2. पहिला बॉल, उलट्या बॅटने फटका, हलक्या हाताने ढकलले, बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13 या आकड्यावर. फटका पुन्हा एकदा खेळले, फिल्डर लॉंग ऑफला आणि धावबाची सुवर्ण संधी. यस, फलंदाज बाद. धन्यवाद, थँक्यू. आता मॅच ऑन झाली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. शफिक आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळलाय. उलट्या बॅटने हा फटका, आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. रन झाले धाव फलकावरती आता 14. ओ शफिक पुन्हा एकदा चांगला फटका, टॅप केलाय. उलट्या बॅटने टॅपचा हा फटका, बॉलला ढकलून दिलाय गोशांकी क्षेत्रात. आणखीन एक धाव. 15 धावा धाव फलकावरती झाल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ओहो, यावेळेला आणखीन एक विकेट येईल आणि शफिक मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात.
ओहो, नो बॉल. आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सरांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे. प्रत्येकाची शैली असते, प्रत्येकाकडे कला असते आणि तीच कला आपण पाहतोय सर अजित निकम यांच्याकडे. अगदी नो बॉल देखील आपण पाहतोय. आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये ते घोषित करतात. आणि आता पुढचा बॉल. फटका खेळला यावेळेला. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न केला होता. धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणजेच आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि रन झाले धाव फलकावरती 18. सतरा धावा धावफलकावरती झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल पहा काय वळवलाय बॉल आणि नो बॉल. यस यस नो बॉल आहे. आणि नो बॉलचं कारण देखील सरांनी सांगितलंय. कारण यष्टी रक्षकाने स्टंपच्या पुढे बॉल पकडला म्हणूनच की काय हा नो बॉल आहे. प्रत्येक गोष्टीकडे पंचांचं देखील लक्ष आहे. सर निर्णय आलाय हा नो बॉल आहे आणि नॉट आउट आहे फलंदाज. ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. फलंदाज नॉट आउट आहे. नो बॉल पंचांनी घोषित केला आणि तो बॉल नो असेल म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18. धावांचा डोंगर रचायचा आहे. पहिली बॅटिंग करत असताना प्रभात क्रीडा मंडळ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत हे दोन्ही बॅटर. अक्षय आलेत बॅटिंग साठी आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर नरेश आहेत. ओहो यावेळेला बॅटची कडा आणि झेल पकडला आकाश यांनी. विकेट. आणि त्याच्याच बॅट मधून हा चांगला फटका. रन झाले धाव फलकावरती आता 19. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर चांगला क्षेत्ररक्षण. थ्रो चुकला आणि तोपर्यंत आता एक धाव पूर्ण देखील केली आहे.
पुन्हा एकदा ढकलल्या बॉलला, एकच धाव मिळेल. आणि पहा प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. सरांचा आवाज येतोय 1 to go, त्याच्यासाठी दिलेली दाद म्हणून प्रेक्षक देखील आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जिथे जाईल तिथे मात्र अजित निकम सरांचा आवाज येतोच, त्याच्या सोबतच मात्र प्रेक्षकांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा मात्र अजित सरांकडून 1 to go हा आवाज येतो तेव्हा मात्र आवाज प्रेक्षक देखील आनंद घेतात या आवाजाचा. आणि तोच आवाज सध्या मात्र संपूर्ण अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणजेच षटक क्रमांक आता 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज आहे संजू आहे. चांगला खेळ केला होता या संजूने मागील मॅच मध्ये आणि तोच संजू आता षटक क्रमांक 4 हाताळत असताना पाहायला मिळेल. 22 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी माघारी परतलेत. 22 धावा धाव फलकावरती झाले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकिंग एंडला नरेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अक्षय. आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम SRPL 2025 सीझन 9. पहिला बॉल, पहिला बॉल वाईड बॉल आहे. फटका खेळला यावेळेला. आडव्या बॅटने आलाय चौ 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 चौकार. काय फटका खेळला पहा. आडव्या बॅटने गॅप शोधून काढला. गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे आणि आला आता चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर म्हणजेच वाईडच्या दिशेने बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला जरूर, पण हा बॉल मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पुढचा बॉल समोर फटका खेळलाय. फिल्डर आहेत आणि तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र माघारी परतलेत. आता कोणता फलंदाज बाद आहे त्याची पडताळणी केली जाईल. पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच मात्र आता तेच येस क्रॉस आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. पडताळणी केली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर त्याची पडताळणी करताना पाहायला मिळते. एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन आणि हेच आयोजन सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे आयोजनाने. आणि सर्व दर्दी प्रेक्षक देखील अगदी कडाक्याच्या उन्हामध्ये जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून बसून मात्र या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. SSS फ्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. क्रॉस नाही झालाय म्हणजेच नरेश आउट. पंचांचा निर्णय आलाय विकेट. प्रत्येक गोष्टीकडे पंचांचं देखील लक्ष आहे कारण आता नरेशची विकेट आली आहे.
अमोल आलेत नवीन बॅटर. अमोल. ओहो, आणखीन एक गडी माघारी परतलाय. विकेट. ओहो, आणखीन एक विकेट आली आहे आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. म्हणजेच आता पहिल्या डावाचा ऑल आउट झालेत. म्हणजेच आता पहिल्या डावाचा खेळ देखील समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावरती. 28 जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज असणार आहे. आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती असेल माझी साथी समालोचक रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद अभिषेक. 24 बॉल आणि 29 धावांचं समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर आज साईराज प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या दिवसातील चौथा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकंदरीत या स्पर्धेतला जसं अभिषेकने सांगितलं 20वा सामना आहे आणि आजच्या दिवसात एकंदरीत 17 सामने आपल्याला दिवसभरातले खेळवायचे आहेत. त्यामधला हा चौथा सामना आहे. त्यामुळे अंपायर्सना सुद्धा विनंती आहे आपण थोडंसं वेळेचं भान राखून जितका लवकरात लवकर स्पीडअप घेऊन मॅच संपवता येईल याच्याकडे प्रयत्न करायचा आहे. आदल्या मधल्या वेळेत चर्चा करण्यासाठी जास्त वेळ देऊ नका टीमला, ही विनंती आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 आपण पाहत आहात. आज तिसरा दिवस आणि चौथी मॅच. एका बाजूला जय माता दी स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रभात क्रीडा मंडळ, अशा दोन संघांमधला चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना प्रभात क्रीडा मंडळाने 28 धावा जमवल्या, परंतु टीम ऑल आउटही झाली. सुरुवातीला चांगल्या धावा तिकडे जमवल्या गेल्या, परंतु तदनंतर मात्र बॅक टू बॅक प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट्स येत गेले आणि त्यामुळे ऑल आउट झाल्यानंतर कुठेतरी एक बॉल खेळायचा राहून गेला या पहिल्या डावातून आणि 5च बॉल पूर्ण झाले. शेवटचा बॉल शिल्लक राहिला, तिथे मात्र टीम ऑल आउट झाली आणि 28 धावा जमवल्या गेल्या. आता 29 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर सेकंड इनिंग मध्ये जात असताना मात्र सलामीची जोडी येते जय माता दी स्पोर्ट्स क्लब संघाकडून. अगदी लोकल टीम आहे. एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश सोनार आणि त्याच्यासोबत आकाश, असे सलामीचे दोन फलंदाज. आणि चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजित निकम सर, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नावाजलेली पंचांची जोडी आहे मैदानावरती, जिथे आपण बघतोय. आजच्या दिवसासाठी मात्र आणखीन एक पंच ऍड झालेत या पॅनल मध्ये. सत्यजित कदम सर,
मात्र ज्यांनी आपल्या पंचांच्या भूमिकेतून कव्हर केले असे अजित निकम सर आणि सत्यजित कदम सर. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत ऑन स्ट्राईक निलेश सोनार, नॉन स्ट्राईक आकाश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेश. पहिला बॉल घेऊन सज्ज आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती मात्र समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलला अडवण्याचाही प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा केला गेलाय. दोन्ही टीम एक शिवडी परिसरातील आपण जर पाहिलं तर नावाजलेल्या टीम पैकी या दोन्ही टीमला आपण पाहू शकता. अगदी दोन्ही टीम ज्या आहेत, एक तर आपण पाहिलं तर जय माता दी स्पोर्ट्स क्लब लोकल टीम आहे, आपल्या होम ग्राउंडवर खेळते आणि त्यांना खूप चांगला सपोर्ट आहे इथल्या स्थानिक नागरिकांचा, स्थानिक प्रेक्षकांचा. आकाश येईल स्ट्राईकवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा मात्र बॉलला अडवत असताना बॉल हाताला लागून डिफ्लेक्ट होतो बंटीच्या दिशेने. बंटी एक अनुभवी खेळाडू राहिलाय अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधला. त्याच्यासोबत आपण जर पाहिलं तर नरेश सारखा खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहे. स्वप्नील वेदांतेला आपण बघू शकता, अगदी एक चपळ विकेट किपर म्हणून या शिवडीच्या अंडरआर्म क्रिकेट मधील यष्ट्यांच्या पाठीमागून मात्र महेंद्रसिंग धोनी म्हणून सुद्धा ज्याला ओळखलं जातो तो असा स्वप्नील वेदांते मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. आणि फलंदाजीची एक नावाजलेली जोडी निलेश सोनार, ज्या खेळाडूने कालच्याही दिवसात मात्र आपल्या इंटर सायरसच्या माध्यमातून झालेल्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला या मैदानावर, तो निलेश सोनार आणि त्याच्यासोबत आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. सध्या 3 बॉल 3 अशी परिस्थिती आपण बघतोय. सेकंड इनिंगचा खेळ, 29 धावांचा पाठलाग. पहिली ओव्हर सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असलेली साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत आज या 9व्या पर्वातून 3ऱ्या दिवसाचा खेळ सुरू झालेला आपण बघतोय. सध्या आपण आवाज ऐकत आहात माझ्यासोबत आजच्या दिवसासाठी, उद्याच्या दिवसासाठी. पुढील दोन्ही दिवस हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल ते माझे सहकारी समालोचक मित्र आपल्या शिवडी विधानसभेतील आणखीन एक बुलंद आवाज म्हणजेच अभिषेक पाटील यांचा. अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही आवाजाला सध्या आपण खूप मागणी असलेली पाहू शकाल. आणि कालच्या दिवसात मनोज पांडे सरांना आपण ऐकलात. पुन्हा एकदा नरेश सज्ज आहे निलेशसाठी. हो, मोठा फटका खेळलाय, हाताला लागलाय आणि बॉल मात्र जातोय सीमा रेषा पार. झालेली दिसत नाही. मोठं स्वप्न पडलंय रात्री डीजे छोटूला. तर नक्कीच डीजे छोटू खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आज त्यांच्याही माध्यमातून आमचा आवाज आणि सोबतच मात्र सुमधुर संगीत आपण ज्यांचं ऐकतोय असे डीजे छोटू म्हणजेच विराज जोगळे आपल्यासोबत जोडले गेलेत. तर त्यांचं सुद्धा साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद असतील. आणि सध्या स्कोर कार्डची स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या डावाचा खेळ संपला त्यावेळेला मात्र 28 धावा बनल्या. पहिल्या ओव्हरचा आता मात्र खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल आलाय गोलंदाजी मार्कवरती. 9 धावा त्याने खर्च केल्यात. फुलटॉस बॉल या वेळेला निलेश सोनारचा. या वेळेला मात्र खेळला गेलेला फटका फसलाय. तिथे मात्र मोठ्या धावांच्या प्रयत्नामध्ये होते निलेश, परंतु अंगावर केलेला मारा आपण पाहतोय आणि बॉल मात्र वरच्या रेलिंग्सला लागतोय. स्वप्नील वेदांते आता मात्र थोडीशी चर्चा त्या ठिकाणी गोलंदाजासोबत केली जाणार आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. एका बाजूला लोकल टीम म्हणजे जय माता दी स्पोर्ट्स क्लब आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवडी परिसरातील एक नावाजलेलं मंडळ अर्थात प्रभात क्रीडा मंडळ. त्यांच्या माध्यमातून मात्र खेळणारे खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना. एक अटीतटीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. चर्चा रंगत होती या सामन्याची रात्रीपासून की हा सामना कोणाच्या बाजूने निर्णय देऊ शकेल. दोन्ही टीम मात्र बलवान, बलशाली, ताकदवर, ताकदवान, तुल्यबळ दोन्ही टीम मध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा या वेळेला आपण पाहतो. निलेश सोनारसाठी यॉर्कर लेंथ बॉल हाताळला गेलाय, पायात टाकलेला बॉल आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 1 रन कंप्लीट होते. स्कोर मात्र डबल डिजिट मध्ये पोहोचलेला आहे.
12 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. आकाश आणि निलेश, बघा श्रेयसचा जोश सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी ताकदीने टाळ्या वाजवतोय. श्रेयसने सुद्धा खूप सारी मेहनत घेतली आहे साईराज प्रीमियर लीग साठी. ओ या वेळेला खोलात टाकलेला बॉल आपल्याला बघायला मिळेल. आकाश आणि निलेश कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत जय माता दी स्पोर्ट्स क्लबच्या सपोर्टर्सला, समर्थकांना. स्थानिक संघ आहे आणि स्थानिक संघ असल्यामुळे मी विनंती करेन जरा जय माता दीच्या या बॅटिंग साठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जरा खेळाडूंना प्रोत्साहन मिळू द्या. प्रभात क्रीडा मंडळ सुद्धा आज पूर्ण ताकदीनिशी मैदानावरती उतरताना आपल्याला बघायला मिळतंय. अमोल पुन्हा एकदा सज्ज आहे. हो या आडव्या बॅटने खेळलेल्या फटक्यावरती मात्र बॉल जातोय परत एकदा समोरच्या दिशेने. 4 धावा येत आहेत. आला इथे मात्र SRPL चौकार. आवश्यकता आहे. आता मात्र प्रभात क्रीडा मंडळ सुद्धा वेगवेगळ्या रणनीती आजमावण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना सुद्धा ही मॅच जिंकायची आहे. प्रत्येक टीम इथे या प्रतिष्ठेच्या ट्रॉफीसाठी लढते. मानाचा जो करंडक आहे, मानाचा जी स्पर्धा आहे, या मानाच्या स्पर्धेला प्रत्येक टीमला जिंकायचंय. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं की भलेही विजेता आणि उपविजेता अशी रोख रकमेची 2 पारितोषिकं तुम्हाला मिळतील, परंतु विजेते पदाला फक्त आणि फक्त एकच ट्रॉफी मिळणार आहे. त्यामुळे त्या मानाच्या ट्रॉफीसाठी प्रत्येकाला खेळावंसं वाटतंय आणि ते मात्र प्रत्येकाला ती हवी हवीशी ट्रॉफी यावर्षी जिंकणार कोण हा सगळ्यांनाच पडलेला एक मोठा प्रश्न आहे. तर 12 चेंडू आणि 12 धावा जय माता दी विरुद्ध प्रभात क्रीडा मंडळ. गोलंदाजी मार्कवरती बंटी. स्ट्राइक वरती निलेश सोनार. पहिला बॉल स्विच हिट केलाय. पॉइंट मध्ये खेळत असताना एक सिंगल चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळेल. दिवसा डबळे अगदी होणारी धावांची चोरी आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. या संपूर्ण दिवसभरामध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर असे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी क्वालिफाय झालेले संघ आपण पाहतोय. तब्बल 319 रक्तदात्यांनी यावर्षी मात्र रक्तदान केलं साईराज प्रीमियर लीग साठी. आपण जर पाहिलं तर त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या शिवडी परिसरातले 16 संघ मोफत प्रवेश मिळवत मात्र गेले 2 दिवस आणि आजचा हा 3रा दिवस ही स्पर्धा खेळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन्स मिळतायत जय माता दी JMD स्पोर्ट्सला. साईराज कला क्रीडा महोत्सव आपण बघत आहात. स्थानिक टीमला मात्र खूप चांगला सपोर्ट आहे. आकाश आणि निलेशची खेळी सुद्धा खूप चांगली रंगते. सध्या 19 बनवलेत, 29 बनवायचे आहेत. 10 धावांची गरज आहे आणि या वेळेला हातात बॉल आलाय, त्यामुळे रनआउटची संधी निर्माण केली गेली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण या वेळेला आणि अशा एफर्टची गरज सुद्धा आहे. विकेटचं होईल बदल आणि डीजेला मिळेल संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि काही क्षणात
चला इथे मात्र आता दोन्ही बाजूने सामना सारखीच संधी देतोय, कधी जेएमडीच्या बाजूने तर कधी प्रभात क्रीडा मंडळाच्या बाजूने, कधी फलंदाजांच्या बाजूने तर कधी गोलंदाजांच्या बाजूने. परंतु इथे हार जीत कोणाची होऊ दे, जिंकणार मात्र क्रिकेट आहे. आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा शिवडी परिसरातला हा विश्वचषक म्हटलात तरी वावगं ठरणार नाही, अशी एक भव्य आणि दिव्य अशी अनोखी स्पर्धा आपण पाहताय. साईराज कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र मोफत प्रवेश दिल्या गेलेल्या या 16 संघांमधल्या 2 टीमचा हा सामना मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. 10 बॉल आणि 10 रनची गरज. या वेळेला आडव्या बॅटने थोडंसं बॅकफुटवर जाऊन पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर केला आणि इथे मात्र संजू बाबा त्या ठिकाणी मात्र धावत होते स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अच्छा पट्टू आहे, सॉरी चुकीची दुरुस्ती, दोघे सारखेच दिसले त्यामुळे जरा लांबून थोडंसं कन्फ्युजन झालं. पट्टू धावत असताना मात्र आउट झालाय. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. आता थोडंसं समीकरण जे आहे ते प्रभात क्रीडा मंडळाच्या बाजूने झुकताना दिसतंय, कारण 9 बॉल 10 धावा बनवणं या मैदानावरती तितकं सोपं नाहीये. परंतु एक मोठा फटका या मॅचचं समीकरण बदलू शकतो. श्रेयश मैदानाच्या आतमध्ये पाहूया चिकू काय करतोय आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा मात्र या वेळेला एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. दोन्ही टीम फाईट करतायत, दोन्ही टीम मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत ही मॅच जिंकण्यासाठी. मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लड़े जो हार गए उन पर है धिक्कार. अब लड़ना पड़ेगा नीलेश सोनार को अपनी टीम की जीत के लिए. फुल टॉस आगे बढ़कर आए थे, कदमों का इस्तेमाल किया लेकिन बिल्कुल बॉडी लेंथ बॉल यहां पर डाला गया. फुल टॉस और उस पर एक सिंगल. शेवटचा बॉल या ओव्हर नंबर 3 मधला चिकूच्या बॅट मधून मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र अपडेट होते 22 for 2, 22 वर 2 आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार काय बिघडणार. आता मात्र हृदयाचे ठोके आता धडधड 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 करू लागलेले आहेत. स्पेशली जय माता दी स्पोर्ट्स क्लबचे जे समर्थक, जे लोकल सपोर्टर इकडे मात्र स्टँड मध्ये बसलेत, काही जण त्या ठिकाणी उभे आहेत, काही स्टेजवरही बसलेत, तर त्यांच्या मात्र हृदयाचे ठोके आता वाढू लागलेले आहेत. सध्या आपण जर पाहिलं तर एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रभात क्रीडा मंडळ आहे आणि त्यांच्या विरोधात जय माता दी. चिखू आणि निलेश सोनारच्या खांद्यावरती आता मात्र मोठी जबाबदारी आणि ही निर्णायक ओव्हर हाताळणार कोण. तर ही ओव्हर मात्र सोपवली गेली आहे नरेशच्या हातामध्ये. बघूया आता नरेश आपल्या टीमच्या विजयासाठी कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि त्याचबरोबर कसं फिल्डिंग केली जाते ती प्रभात क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. स्ट्राइक वरती चिकू असेल पहिल्या बॉल साठी. 6 बॉल 7 ची आवश्यकता. बघा आता मात्र रणनीत्या पुन्हा एकदा मात्र थोडस प्रेशर दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली फिल्डिंग टीम सुद्धा प्रयत्नशील आहे. एक रन त्यांना अडवायची आहे आणि इथे मात्र त्यासाठी पूर्णतः प्रयत्न केले जात आहेत. जद्दोजहद या वेळेला होईल हा सामना जिंकण्यासाठी, कारण मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9. हलक्या हाताने टाकलेला बॉल या वेळेला बंटी तिकडे मात्र काय थ्रो केलाय बंटीने. खाली बसा, जरा खाली बसून घ्या, आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या, पंच आपला निर्णय देतील. प्रत्येक टीमला प्रत्येक मॅच साठी 2 रिव्ह्यू दिले गेलेले आहेत.
हा सरळ हाताने खेळलेला फटका पाहायला मिळेल आणि ओव्हर थ्रो झालाय, तरी पण बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे. स्वप्नील तिकडे मात्र बॉलवर येतोय. 1 रन मात्र घेतली गेली. सध्या आपण स्कोर जर पाहिलं तर 25, 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. आणि कशासाठी रिव्ह्यू? विकेटसाठी, स्टंपवर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल लागलाय की नाही याची पडताळणी मात्र तिकडे केली जाईल. रनआउट साठी मागणी केली आहे. आपला रिव्ह्यू जो आहे तो वापरला गेलाय प्रभात क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच रोहन दोंदे त्यांची पडताळणी करतायत. SSS लाईव्हच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आपण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत केलं जाणारं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. आणि तिकडे मात्र पंचांचा निर्णय आता थोड्याच वेळात ऑनफिल्ड पंचांना कळवला जाईल. अजित निकम सर, बॅटर नॉट आउट असेल. एकदा मात्र आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. नरेश गोलंदाजी मार्क वरती. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आता दोन्ही बाजूला. 3 बॉल आणि 4 रन. प्रभात क्रीडा मंडळ की जय माता दी स्पोर्ट्स क्लब, JMD की PKM, कोण जिंकणार ही मॅच? गोलंदाज की फलंदाज? बॅट की बॉल? जरा रेलिंग्स वरचे हात पाठीमागे घ्या. उजव्या बाजूचे जे प्रेक्षक आहेत सगळ्यांनी जरा वजन कमी करा त्या रेलिंग वरचं. फुलटॉस बॉल होता यावेळेला. पुन्हा एकदा मात्र डिक्लेअरच्या दिशेने जातोय की काय, परंतु स्वप्नीलने बॉलला अडवलंय आणि 1 रन मात्र घेतली गेली आहे. 2 बॉल आणि 3 रन असं मात्र या सामन्याचं समीकरण आहे. पाहूया आता या शेवटच्या 2 बॉल मध्ये काय घडतंय. सर्व काही निर्भर आहे या 2 बॉल वरती. एका बाजूला चिकू आहे, दुसऱ्या बाजूला निलेश सोनार आहे, तर गोलंदाजीसाठी नरेश आहे. साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9च्या तिसऱ्या दिवसातला चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये. जरा दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना जर बरोबरीत सुटला तर तुम्हाला एक सुपर ओव्हर खेळावी लागेल. बघूया आता सुपर ओव्हर या स्पर्धेत पहिल्यांदा बघायला मिळतीये का. या वेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नात चिकू आउट झालाय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. आता शेवटच्या बॉल वरती चौकार ठोकण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये जय माता दी स्पोर्ट्स क्लब संघाकडे. मास्टरच्या भूमिकेतून आपण त्यांच्या माध्यमातून प्ले होणारी सॉंग्स ऐकतोय, गाणी ऐकतोय आणि आमचा आवाजही तुमच्यापर्यंत आज खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. विशेष आभार असतील साऊंड माइंड्सचे. साऊंड माइंड्स म्हणजेच योगेश रोगे आणि योगेश रोगे म्हणजेच साऊंड माइंड्स असंच काहीसं समीकरण. साईराज म्हणजे साऊंड माइंड्स आणि साऊंड माइंड्स म्हणजे साईराज यांचं एक जवळचं नातं आता निर्माण झालंय. आणि विशेष आभार आहेत साऊंड माइंड्स योगेश रोगे यांचे, कारण हा संपूर्ण जो सेटअप पाहताय, हा दिखावा जो आपण बघताय, हे साऊंड आपण जे ऐकताय, ज्या लाईट्स आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघू शकताय, त्यासाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य गेले कित्येक पर्व करत आलेले आहेत आमचे बंधुतुल्य मित्र योगेश रोगे आणि साऊंड माइंड्स. चला जरा प्रेक्षकांकडून सुद्धा अजित निकम सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. चौकाराशिवाय पर्याय नाहीये. हा बॉल नो बॉलचा इशारा. इथे मात्र पंचांकडून नो बॉल आलाय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. वा वा वा, आकाश लोळलाय मैदानावरती. काय मॅच झालीये, काय घडलंय शेवटच्या बॉल वरती.
मैदानामध्ये आज जादू घडली आहे, मैदानामध्ये चमत्कार झालाय. निलेश सोनारने शेवटच्या बॉलवर नो बॉल ही आला आणि नो बॉल वरती चौकार ठोकला गेलाय. चला तर मात्र या मॅच साठी एकदा जोरदार गाणं वाजू द्या.